तुम्हाला? अगं नको, मी करते ना चहा. चहा कोणाला करायचा आहे? मी तर ते बघण्यात मदत करू का असं म्हणते. काय आहे ते? काही नाही अगं. ओके, मग काही नाही, बघायचंय मला. दाखवा ना. अगं प्लीज दाखवा ना. साडीसारखं वाटतंय. आई दाखवा ना. तुम्ही इतका का भाव खाताय? अभिजित सरांनी दिली आहे ना? अगं बाई, त्यांनी सांगितलं तुला? ते मला सगळंच सांगतात, तुमच्यासारखं लपवत नाहीत काही. आता तुम्ही ती साडी दाखवणार आहात का मी जाऊ? नाही नाही नाही, दाखवते ना शुभ्रा, हे बघ. वाव, छान आहे ना? मला इतकी आवडली ना, अगदी मला आवडते तशी आहे. म्हणजे मी दुकानात स्वतःसाठी साडी घ्यायला गेले असते ना, तरी अशी साडी नसते घेऊ शकले. खरंय, या बाबतीत अभिजित सरांचा चॉईस तुमच्या चॉईस पेक्षा खरंच छान आहे. हो ग, खरंच. अगं खालच्या बायका पण म्हणत होत्या खूप महाग असेल ही साडी. ए शुभ्रा, कितीची असेल ग? एखाद्याने प्रेमाने एखादी भेटवस्तू दिली ना तर त्याची किंमत करायची नसते अशी. पण खरंच मला खूप आवडली ग. म्हणजे हिचा काठ, पदर, या साडीवरची फुलं, मला सगळंच खूप आवडलं. आता आईनं साडी आवडलीये का साडी देणार आहे? आई, पण ही अशी वरवर बघायला छान नाही वाटत आहे. मग तू एक काम करतेस का? तू घडी मोडतेस, नेसून ये. मी? आई, मी कशी नेसणार आहे? तुमचं गिफ्ट आहे ना, मग तुम्ही नेसायची. मी नको बाई, नको गो. आई प्लीज ना, नेसा ना. मला बघायचंय तुम्हाला साडी. प्लीज ना आई. अगं एक काम करूया, तुम्ही साडी नेसा, आपण एक छान फोटो काढूया आणि अभिजित सरांना सुद्धा पाठवूया. अगं बाई नको नको, अगं मला बाबांसाठी चहा करायचंय. चहा मी करते ना, प्लीज नाही. त्याने दिलेल्या गिफ्टचा अनादर नका करू हा तुम्ही. अगं अनादर वगैरे असं नाही ग, पण मी नंतर नेसेन ना कधीतरी. नंतर कधी? दिवाळी गेली की नाही नेसणार तुम्ही? प्लीज ना आई, ऐका ना, मी करते सगळं काम. प्लीज नेसून दाखवा ना. प्लीज 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 आई, प्लीज ना आई, प्लीज प्लीज. चला अगं तू पण ना खरंच. हा बोल शुभ्रा, तुला दिवाळीच्या शुभेच्छा. तर तुम्हाला सुद्धा. आणि थँक्यू 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 सो मच. बापरे बापरे, एवढे थँक्यू कशाला? अहो तुम्ही मला साडी पाठवलीत ना, मला गिफ्ट मिळालं तुमचं. खूप आवडली मला साडी, खूप मस्त आहे. हॅलो सर, काय झालं? काय नाही, तिने तुला दिली का? हरकत नाही, तुला आवडली ना, मग झालं तर. मला खूप आवडली सर, पण तुम्ही त्यांना काहीच दिलं नाहीत. आता सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? नाही नाही, काही नको. साडी नेसलेला एखादा फोटो पाठवू आईंचा? काय म्हणालीस? ऐकू नाही आलं? तुम्हाला जे ऐकू आलं तेच बोलले मी. आईंचा तुम्ही त्यांना दिलेल्या साडीतला फोटो पाठवते तुम्हाला, दिवाळी गिफ्ट म्हणून. चालेल ना? चालेल, धावेल, पळेल, उडेल सुद्धा. मस्करी केलीस ना माझी? अगं यापेक्षा चांगलं गिफ्ट कुठलं असूच शकत नाही. ओके, पाठवते फोटो. थँक्यू. एवढा वेळ लागतो चहा करायला? आणि तू काढलास असा बरं इथे येणार होती ना? हो आजोबा, आईच आणणार होत्या, पण मी म्हंटल मी घेऊन जाते. हे काय काका? अरे वा, आज तुझ्या हातचा चहा प्यायला मिळणार. असावरी ताई. पप्पा, तुम्ही इथे बसलाय? अख्खी दिवाळी इथेच घालवायचा विचार आहे वाटतं. शुभ्रा, यांना तुमच्याकडे फार आवडतं. इथेच कायमचं ठेवून घेताय का? का? तुला महाग झालाय का तो? मला कशाला महाग होतील? माझ्याकडे काय कमी आहे? पण त्यांना इथे फार आवडतं ना, म्हणून म्हणाले. घरात पाय टिकत नाही यांचा. काय माहित इथे काय सोनं लागलंय ते. इथं सोनं नाहीये, पण सोन्यासारखी माणसं राहतात म्हणून तो येतो इथे. तुझ्या घरी काय बघत बसणार? दुबईचं पिंप? काय का शुभ्रा, तयारी झाली नाही तुझी? अगं यावर्षी तुझी पहिलीच दिवाळी आहे ना, मग तयार नाही झालीस? अगं मी तयारच आहे. इनफॅक्ट आम्ही आत्ताच माझ्या माहेरी जाऊन आलो. हो का? ही साडी नेसून गेली होतीस? सोहमने दिली वाटतं. हो, दिवाळी बंपर सेल मध्ये घेतली वाटतं.
मला तर बाई भरलेल्या साड्याच आवडतात. असल्या 1000-2000च्या साड्या मी तर बाई नेसतच नाही. माझ्या सगळ्या साड्या भारी असतात. 15-20 हजाराच्या खाली एक पण साडी नाहीये माझी. अगं म्हणून तर या बिल्डिंग मध्ये कोणीही माझी बरोबरी करू शकत नाही. हा म्हणजे मला तुझी कॉम्पिटिशन वाटत होती, पण तू तर या दिवाळीत प्रज्ञाचा फटाका फुटणार असं दिसतंय. माझं राहू दे ग प्रज्ञा, तू आमच्या आईंच्या बाजूला उभं राहून दाखव, मग मानेन. असावर ताई बरोबर. अगं काहीतरीच काय बोलतीये शुभ्रा. आसावरी ताई बरोबर माझी कॉम्पिटिशन? अगं आसावरी ताई कितीतरी काकूबाई आहे. आसावरी ताईशी कॉम्पिटिशन करायची ना तर माझ्या कामवाल्या बाईला सांगायला लागेल. बोलो ना, बोलो तिला बाहेर. आई, आई लवकर बाहेर या. आई या ना बाहेर. शुभ्रा काय पोरखेळ लावलाय तुझा ग प्रज्ञा? का आजोबा येऊ देत ना आसावरी ताईला बाहेर. तिच्या सुनेचे डोळे उघडू देत. आई शुभ्रा नको ग, सगळे आहेत तिथे, नको. आई काही होणार नाही, चला चला ना. चला चला. आई ही साडी खूप छान दिसते तुमच्यावर. ए सोहम, आई कशा दिसतात या साडीत? ठीक आहे, पण हे जरा जास्त नाहीये. अरे कारखानीस काका, तुम्ही सांगा आई कशा दिसतायत? अगदी लक्ष्मी. हो ना? शुभ्रा नको ग, बस. प्रज्ञा, ह्याला म्हणतात खरं सौंदर्य. खरंच ग आसावरी ताई, आज तू माझा सुद्धा पत्ता कापलास. आता तुला असे भडक रंग नेसायला काही हरकत नाहीये. छान आहे हो साडी. आजोबांनी घेतली वाटतं. आजोबा छान आहे चॉईस तुमचा. काय बाई, आज काय मिरवणं चाललंय तुझं. सकाळी वेगळी साडी, आत्ता वेगळी साडी. आज आपण दोघी जर एकत्र बाहेर गेलो ना तर सगळे लोक तुझ्याकडेच बघत बसतील. मला कोणी भावच देणार नाही. ए शुभ्रा, जिंकलीस हा तू. तुझी सासू कमाल दिसतीये. ए ताई, पण ह्याच्यावर छानसा गजरा घालायला हवा होतास आणि फॅशनेबल टिकली. माझ्याकडे आहे, आणून देऊ का तुला? काही नको. तुझं काय काम होतं इथे? कारखानीसला बोलवायला आली होतीस ना? हो हो, पण आसावरी ताईला असं बघितलं आणि सगळं विसरले. ए ताई, मी गेल्यावर चांगली दुष्ट काढा तुझी. आज तुला कोणाची ना कोणाची तरी नजर लागणारच. प्रज्ञा, चल निघूया आपण. हो, घरी खूप कामं पडली आहेत. आणि काय पप्पा, दिवाळीला दुसऱ्याच्या दारात काय बसता? घरी जा, मी खाली जाऊन येते. खाली कशाला जातेस? खाली जाऊन तोंड चालवत बसण्यापेक्षा तू सुद्धा तुझ्या घरी जा. नुसती उंडारत असतेस. अहो हो आजोबा, लगेच घरीच जाणार आहे मी. पण आपला वॉचमन आहे ना, त्याला दिवाळी द्यायची आहे मला. मी दरवर्षी देते.
चालली आहेस तर वॉचमनच्या बायकोला पाठवून दे. हो हो. या वर्षी कुलकर्ण्यांची दिवाळी फार रंगीत आहे. आता जातेस का? हो हो. काय बाई आहे ही, आज दिवाळी आहे. ते कारखानीस काका समोर होते ना म्हणून मी काही बोलले नाही, नाहीतर मी ना हिला चांगलं सुनावलं असतं. आई तिच्या नादी लागायची काही गरज नाहीये. तुमची पहिली दिवाळी आहे ना, आनंदाने साजरी करा. मी ना साडी बदलून आलेच. असा बरी ती वॉचमनची बायको येते, तू तुझ्या सगळ्या साड्या घेऊन ये. त्यातल्या तू वापरत नसशील त्या तिला देऊन टाकू. हो बाबा, चांगली कल्पना आहे. आणि त्या सोम्या, ए सोम्या, आलो आजोबा. काय झालं? 51 रुपये दे. ते आले तर त्याला द्यायला होतील. आई अहो बास झाले, आपण ह्यातलीच देऊया ना एखादी साडी. ही साडी किती छान आहे हो आई. पण आई ह्यातल्या किती साड्या मी अजूनपर्यंत पाहिल्याच नाहीयेत. तुम्ही नेसल्या नाही आहेत का फार वेळा? अगं, आता या एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या नेसून मी कुठे जाणार आहे? मी तर घरातच असते ना. पण आई तुम्हाला सगळेच रंग उठून दिसतात. तुम्ही ट्राय करा. ही साडी किती छान आहे ना. याचा ड्रेस खूप छान होईल. म्हणजे आपण जर का स्टँड कॉलर केली ना या बॉर्डरची तर मला वाटतं त्याचा ड्रेस खूप मस्त दिसेल. अगं मग तू शिव ना, तुला छान दिसेल या साडीचा ड्रेस. तुला सांगू का, ही साडी पण छान दिसेल बघ, शोभून दिसेल तुझ्यावर. ही पण ठेव. आजोबा तुम्ही फक्त डल साड्या नका काढू, एखादी छानशी साडी काढा. हो बाबा, एखादी चांगली साडी पण ठेवा हं तिच्यासाठी. मला बोलवलं? हो या ना. या साड्या घेऊन जा. कुलकर्ण्यांकडून तुला दिवाळी. अगं या नाही, या माझ्या सुनेच्या आहेत. त्या बघ, या रंगीत साड्या आहेत ना, त्या घेऊन जा. त्या काही कामाच्या नाहीत माझ्या सुनेच्या. बघत काय उभी आहेस? घेऊन जा म्हणतोय ना तुला. काका काहीतरी काय बोलताय? ह्या तर नवीन आणि चांगल्या साड्या आहेत. तुला काय करायचंय? नेतेस तर दे, नाही तर दुसरं कोणीतरी घेऊन जाईल. नाही नाही, मी घेऊन जाते. असावरी, तुला कसलं भानच उरलेलं नाहीये. हे असं वागणं कुलकर्ण्यांकडे चालत नाही. तू स्वतःकडे बघ आणि सांग, तू जे काय घातलंयस ते तुला शोभतंय का? असावरी, तुझी सूद लहान आहे, पण तुला तरी अक्कल हवी ना.
आपण काय नेसावं, आपल्याला काय शोभून दिसेल, या सगळ्याचा विचार करणं तू सोडूनच दिलंस. रंगीत साड्या घालायचे तुझे दिवस नाही. तुझ्या आयुष्यातले खरे रंग हे आहे. म्हणून आजपासून याच साड्या नेसायच्या, समजलं? आसावरीचा साडीतला फोटो पाठवते म्हणाली होती शुभ्रा, विसरली की काय? थँक गॉड. अजून कसं पाठवलं नाही फोटो? फोन करतो. शुभ्रा, नको ना बाळा. आई प्लीज मला बोलू द्या. शुभ्रा, आज सणाचा दिवस आहे ग. तेच म्हणते मी, आज सणाचा दिवस आहे आई. आजोबा मला बोलायचंय थोडं तुमच्याशी. याला काय अर्थ आहे? आईंच्या साड्या तुम्ही त्यांना न विचारता अशा कोणालाही कशा देऊन टाकू शकता? तू वकील आहेस का तिची? कुलकर्ण्यांची सून आहे ती आणि मी तिचा सासरा. मी काय करतोय, का करतोय यातलं तुला काही सांगायची मला गरज वाटत नाही. हो आजोबा, हे बरोबर आहे, पण अहो आईंच्या साड्या आहेत. असावरी, आवर तुझ्या सुनेला. शुभ्रा, शुभ्रा जाऊ दे तर. ऐक ना माझं, नको ना प्लीज. आई एम सॉरी, पण या बाबतीत मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. हा कसला हट्टीपणा करतायत आजोबा? मी हट्टीपणा करतोय? काय बडबडते ही मुलगी? अरे अक्कल आहे की नाही ला? आजोबा प्लीज तुम्ही चिडू नका ना. काय हरकत आहे, आईनी त्यांना हवे ते रंग वापरले तर? अहो किती छान उठून दिसतात त्यांच्यावर हे रंग. त्यांना सुद्धा आनंदी राहण्याचा अधिकार आहेच ना. साडीच्या रंगाचा आनंदी राहण्याशी काय संबंध? वास तोंडाला येईल ते बडबडू नको. तिने राहावं ना आनंदी. मी कुठे काय म्हणतोय? असावरी, तू आनंदी राहू नयेस असं मी कधी म्हटलंय का तुला? नाही बाबा. कधी त्रास दिलाय तुला? जास केलाय तुला? नाही बाबा, असं नका म्हणू. तुम्ही माझी नेहमी खूप काळजी घेतली आहे. तो मी काय बडबडते? तुला आनंदी राहायचा अधिकार आहे म्हणून? कुटुंबाला काय हवं नको ते बघण्यात आणि कुटुंबाची काळजी करण्यात असावरीचा आनंद आहे. इतकी वर्ष ती हेच करत आली आणि पुढेही हेच करणार आहे. इथे आसपासच नाही, पण आमच्या गावाकडेही असावरीचा आदर्श सून मानतात सगळे. आजवर सासऱ्यासमोर कधी आवाज चढवला नाही तिनं. नाही तर तू तिची तू खुश आहे. मग कशाला या रंगीबेरंगी साडी नेसून आनंद शोधायला लावतेस तिला? उद्या नखं रंगवायला सांगशील, परवा गालाना लाली लावायला सांगशील. तसं नाही आजोबा, पण आज सण आहे ना, आणि आपण सगळे नाही का इतके छान कपडे घालून तयार झालोय. मग आईंना अशी कायम वेगळी ट्रीटमेंट का मिळते? तिला कुठे ऑफिसला जायचं असतं का? की तुमच्यासारखे बाहेर भटकायला जाते, घरातच असते. कुणी आलं गेलं तर चार गोष्टी बोलते त्यांच्याशी. मग कशाला तयार व्हायचं? तू आजची मॉडर्न सून असशील कारण तुझ्या सासूने तुला लाडावून ठेवलंय. पण असावरी माझी सून आहे. काय करणार, कशी वागणार ते मीच ठरवणार. मी म्हणेन तो शब्द शेवटचा.